आनंदराजे आंबेडकर साहेब, आमनजी आंबेडकर साहेब, संयोजक रोहिदास बनसोडे आणि त्यांचे सगळे सहकारी, उपस्थित बांधव आणि भगिनींनो, खरं म्हणजे ऊन खूप आहे, महिला थोड्या कमी झालेल्या आहेत, परंतु तुमचं मनापासून अभिनंदन करतो। मी जवळजवळ महाराष्ट्रामध्ये साहेबांच्या बरोबर प्रत्येक दौऱ्यामध्ये आहे। एवढं कट्टरपंथी समाज आता मला डोळ्याने बघायला मिळाला। ऊन असो पाऊस असो, मुंबईच्या आंदोलनामध्ये तर 100% पाऊस पडत होता आणि एकही माणूस इकडे तिकडे जात नव्हता। हा बाबासाहेबांचा विश्वास, आंबेडकर कुटुंबावर असलेला विश्वास आहे, तो पाहिल्यानंतर आमच्या सारख्याला वाटलं की अजून आम्ही काही केलं नाही आणि म्हणून आपण ह्याच एक दिलानं हे आंदोलन आपल्याला करायचं आहे। खरं म्हणजे या उपवर्गीकरणाची आम्ही कोणीही मागणी केलेली नाही, चर्मकार समाजाने नाही, मातंग समाजाने नाही, बौद्ध समाजाने नाही, मेहतर समाजाने नाही। कुठंतरी आमच्या 2-5 लोक जे अडाणी आहे, अशिक्षित आहे, त्यांनी ही मागणी केली आणि शासनानं ती लावून धरली, सुप्रीम कोर्टाने तिला दुजोरा दिला आणि आपल्यामध्ये ही वेळ आणलेली आहे, ही शासनानं आणलेली आहे, ही सुप्रीम कोर्टाने आणलेली आहे। मग या वेळेला आता उत्तर देतात ना किंवा हे थांबवायचं असेल तर आपल्याला सगळ्यांनी एकजुटीनं उभं राहिलं पाहिजे आणि ती एकजूट मला दिसते आहे, निश्चितपणानं तुम्हाला यश आल्याशिवाय राहणार नाही। मी या राज्याचा सामाजिक न्याय मंत्री होतो तेव्हा बाबासाहेबांचे काही स्वप्न होते, ते जवळजवळ 60 सालापर्यंत येणाऱ्या अनेक सरकार आली पण ते स्वप्न पूर्ण केली नाही। महिलांच्या बाबतीमध्ये बाबासाहेबांचं स्वप्न होतं की महिला ही समानतेने वागली पाहिजे, जेवढे पुरुषाला अधिकार आहे तेवढे महिलेला अधिकार पाहिजे। आणि माझ्याकडे नुसतं समाज कल्याण खातं नव्हतं, तर माझ्याकडे महिला बाल कल्याण खातं सुद्धा होतं आणि योगायोग होता 95ला मला महिला धोरण मांडायला मिळालं आणि या देशातल्या सगळ्या महिलांना 33% आरक्षण हे देण्याचा सन्मान मला मिळाला। 33% सन्मान नोकरीमध्ये देण्याचा मिळाला आणि पुढे कालांतराने 10 वर्षांनी ते 50% झालं। हे बाबासाहेबांचं स्वप्न होतं आणि आमच्यासारख्याला जेव्हा संधी मिळते तेव्हा बाबासाहेबांचं स्वप्न साकार करण्याची आमची जी इच्छा असते ती उफाळून येते आणि ते पूर्ण होतं। अशा अनेक गोष्टी आहेत, परंतु ह्या उपवर्गीकरणाची आमची मागणी नसताना आमच्या 1000 लोकांपैकी 5 माणसांनी मागणी केली आणि शासनानं मान्य केली, परंतु ते आम्हाला मान्य नाही आहे। याच्यामध्ये अनेक त्रुटी आहे, अनेक गोंधळ आहे, अनेक अडचणी आहे। हे उपवर्गीकरण लागू झाल्यानंतर क्रिमिनल लागू होणार आहे, म्हणजे उत्पन्नाचा प्रश्न येणार आहे। त्याच्यानंतर आम्ही त्यांना सांगितलं की जे आम्ही मागतो ते आम्हाला द्या ना, आमचं आरक्षण थांबून ठेवलंय, आमचं प्रमोशन थांबून ठेवलं, आमच्या ओपनमध्ये जे लोक शिकून मेरिटमध्ये यायचे त्यांचं आरक्षण तुम्ही बंद करून टाकलं, जे आम्हाला पाहिजे ते तुम्ही देत नाही आणि जे आम्ही नको म्हणतो ते तुम्ही आम्हाला देतात। यामुळे तुमच्यावर आमचा संशय आहे आणि हा संशय जर कुठेतरी आपल्याला खोडायचा असेल तर आपली एकजूट महत्वाची। या ठिकाणी सगळ्यांचे जे काही भाषणं झाले ते पाहिले, तेच रिपीट करणार नाही, फक्त मला तुमचे आभार मानण्यासाठी या इथे उभा आहे। आजचं व्यास फार शांत आहे, नाही तर प्रत्येक व्यासपीठावर एवढी गर्दी असते की आम्हाला बोलायचं की नाही अशा पद्धतीचा प्रश्न निर्माण होतो। अतिशय शिस्तप्रिय पद्धतीने आपण या ठिकाणी आलात, काम केलं, आपल्याला सगळ्यांना साहेबांना ऐकायचं आहे। मी पण भरपूर बोलू शकतो, पण भरपूर बोलणं म्हणजे काही गुणवत्ता नाहीये, मुद्द्याचं बोलणं ही गुणवत्ता असते। आज आमच्या चर्मकार बांधव सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित राहिले, त्यांचे पण आभार मानतो आणि आंबेडकरी चळवळ तर काही न्यारीच आहे, ती बाबासाहेबांनी घडवलेली आहे, त्याच्यामुळे तिला तोड नाही, म्हणून तुम्हाला सगळ्यांना सलाम करतो, थांबतो। जय भीम।